नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रत्येक गुंतवणूकदाराने लक्षात ठेवावा असा विषय घेऊन आलो आहोत. म्युच्युअल फंड गुंतवणूक करण्यापूर्वी काय दक्षता घ्यावी. म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक उत्कृष्ट पर्याय आहे, पण योग्य माहिती नसल्यास यामध्ये नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, जोखीम कशी प्रस्थापित करावी आणि तुमच्या गरजेनुसार कशी गुंतवणूक करायची. तर चला मग सुरुवात करूया गुंतवणुकीच्या या महत्त्वाच्या प्रवासाला. आपण या व्हिडिओत काय काय पाहणार आहोत एकदा ओव्हरलुक करूया. म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय का मानला जातो. गुंतवणूक करताना जोखीम आणि फायदा यांचा संतुलन कसा साधता येईल. गुंतवणूक करताना वाढीचा व्यावहारिक दृष्टिकोन कसा ठेवावा. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी कोणती तयारी करावी. बचतीतून गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत. बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार गुंतवणुकीच्या निर्णयांमध्ये कोणते बदल आवश्यक असतात. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना गरजेनुसार योजना कशी निवडावी. जोखमीचा अंदाज घेतल्याशिवाय गुंतवणूक करणे कितपत धोकादायक ठरू शकते. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चिंतामणी हा सरकारी गुत्तेदार सतत चिंतामग्न राहायचा. शासनाने सांगितलेली कामे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने करायचा. कामे ठरवून दिलेल्या वेळेत चांगल्या प्रकारे तो करायचा. यासाठी कामे करताना जो खर्च करावा लागे तो स्वतःच्या जवळील भांडवल असलेल्या रक्कम खर्च करी. परंतु शासकीय कामाचे बिले काढताना त्याची दमछाक व्हायची. पंढरीच्या वारीसारख्या ऑफिसला चक्रा मारल्यानंतर काटछाट करून बिलाची रक्कम हातात पडे. त्यास वर्षभराचा खर्च कामाचा खर्च करून शिल्लक रक्कम राही त्याची तो गुंतवणूक करायचा. परंतु गुंतवणूक करताना रक्कम न बुडण्याची व गुंतवणुकीवर जास्त मोबदला मिळण्यासाठी सर्वांचा सल्ला विचारी गुंतवणुकीचा चांगला पर्याय कोणता यासाठी शोध घ्यायचा. परंतु शंखेखोर स्वभावामुळे कोणावर देखील विश्वास ठेवण्यास तो तयार नसे. सामान्य व्यक्तींनी आपल्या बचतीची क्षमता वाढवणे जसे आवश्यक असते त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे त्यांनी केलेल्या बचतीचा विनियोग गुंतवणूक योग्य प्रकारे करणे. अनेकांना पैसा कमविणे गोळा करणे सोपे वाटते, परंतु जमा झालेल्या पैशाची गुंतवणूक कशी करावी यासाठी शहाणपण असावे लागते. प्रत्येकामध्ये अशी शहाणपण कमी अधिक प्रमाणात ते असते. गरज असते ती योग्य पद्धतीने वापर करण्याची व मार्गदर्शनाची. गुंतवणुकीत वाढीचा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. गुंतवणूक करीत असताना जास्त फायदा किंवा रक्कम जी गुंतवणूक केलेली असते त्यात वाढ व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते. ते स्वाभाविक पण आहे, परंतु त्यात लोभ मोह जास्त व तार्किकता अभ्यासू वृत्ती कमी असल्याने अनेक सामान्य व्यक्ती गुंतवणूक करताना फसतात. कारण जास्त फायदा किंवा लाभ मिळवण्याच्या मोहात स्वतःची गुंतवणूक संपूर्ण धोक्यात टाकतात. असे करणे सामान्य गुंतवणूकदारांनी टाळले पाहिजे, कारण गुंतवणुकीची सुरक्षितता आणि त्याचा परतावा दोन परस्पर विरुद्ध बाबी असतात. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार जोखीम किंवा धोका कितपत स्वीकारायचा हे सवयीप्रमाणे आपण ठरवित असतो, मात्र अपेक्षा त्यापेक्षा जास्त ठेवतो. तसे न करता अनुभव तार्किकता योजनेतील बारकावे अन्य परिस्थितीचा व्यावहारिक उपयोग करूनच गुंतवणूक केल्यास त्यास फायदा मिळतो. त्यात प्रयत्नपूर्वक वाढ करता येते. यासाठी गुंतवणूकदाराने विश्लेषण तांत्रिक पद्धतीने केली पाहिजे. जोखमीतच फायदा घ्या. गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक गुंतवणुकीच्या प्रकारात दडला आहे, परंतु त्याचा संबंध जोखमीशी जोडलेला असतो. परिस्थितीनुसार व्यक्ती सापेक्ष एखादी गुंतवणूक अनुत्पादक नसावी. काही व्यक्तींना व्यापारात पैसे गुंतवावे असे वाटते, तर काहींना शेती जमीनमध्ये गुंतवावे असे वाटते. गरजेनुसार गुंतवणूक करा. अनेकांना आपल्या मुलामुलींच्या शिक्षणात उच्च शिक्षणामध्ये पैसे गुंतवणे सोयीस्कर वाटते, कारण मुलामुलींचे करिअर त्यांचा उत्तम व्यवसाय नोकरीसाठी क्षमता वाढविणे जतन करणे अशा प्रकारची गुंतवणूक करणे. चांगले स्थळ पाहून मुलींचे लग्न लावणे इत्यादी कार्य म्हणजेच गुंतवणूक होय. आर्थिक गुंतवणुकीबरोबर भावनिक गुंतवणूक केल्यास त्याचा परिणाम दीर्घकालीन दिसतो. त्याची फायदेही आपणास भरपूर मिळतात, परंतु काळानुरूप गुंतवणूक क्षेत्रात अनेक बदल झपाट्याने होत आहेत. अशा बदलांचा वेध घेऊन त्यात गुंतवणूक करण्याची शहाणपण असावे लागते. परंतु सामान्य व्यक्ती स्वतःच्या गरजा तुटपुंज्या उत्पन्नात भागवितांना नाकी नऊ येतात. मग कुठे गुंतवणूक करावी हा विचार तर दूरच राहिला. बचतीतून गुंतवणूक करा. सामान्य गृहिणी महिला बचत गटे चालवितात. प्रत्येक महिन्यास ठराविक रक्कम जी बचत केलेली असते त्याचा योग्य वापर करतात. श्रीमंत महिला भिसी चालवितात, तर मध्यमवर्गीय महिला व पुरुष पोस्टामधील RD, किसान विकास पत्र, इंदिरा विकास पत्र, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र इत्यादींमध्ये गुंतवणूक करताना आढळतात. पण ही प्रथा सामान्य झाली, त्यामुळे फायदा हा कमीच मिळतो. बदलत्या काळाप्रमाणे गुंतवणुकीत सुद्धा बदल
करा. एकूण गुंतवणुकीत पोस्ट, बँक व विमा LIC मध्ये सुमारे 8% गुंतवणूक झाली असली तरी त्यातील परतावा फायदा वरचेवर कमी अधिक होत चाललेला आहे. कारण बँकेचा व्याजदर घटणे, वाढत जाणारी महागाई, चलनवाढ, क्रयशक्तीत होणारी घट यामुळे सामान्य व्यक्तीत जसा फायदा लाभ मिळायला पाहिजे तसा मिळत नाही. नोकरदार वर्गात देखील भविष्य निर्वाह निधीमधील रक्कम वारंवार काढली जाते. ग्रामीण भागातील व्यक्तीची ही गुंतवणूक करताना त्याचे निकष वेगळे असतात, तर शहरी भागातील व्यक्तीचे वेगळे, गरीब, मध्यम व श्रीमंत वर्गाचे निकष वेगवेगळे असतात. स्वतः जे पचेल, रुचेल, आवडेल अशा प्रकारची गुंतवणूक करतात. काळानुरूप यात बदल करावा लागेल तरच बदलत्या काळाबरोबर आपण राहू शकतो. शेअर बाजारातील गुंतवणूक. सचिन तेंडुलकर सारखा विश्वास शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीवर जास्त आहे. मागील काही काळापासून सामान्य व्यक्ती शेअर बाजाराकडे वळत होता. हर्षद मेहता ते केतन पारेख प्रकरणाद्वारे दणक्यांमुळे तो विखुरला गेला. तेथे परतावा फायदा नक्की जास्त आहे, पण जोखीम तीव्र स्वरूपाची असते. तसेच ग्रामीण भागातील गुंतवणूकदाराला शेअर बाजारात प्रत्यक्ष सहभागी होता येत नव्हते. सध्या ऑनलाईन डे ट्रेडिंग चालू करता येतो, पण जोखीम व आर्थिक क्षमता घटकांचा वास्तवातून विचार करावा लागतो. म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय. तो कसा, यावर रामबाण उपाय म्हणून म्युच्युअल फंडाचा उगम खऱ्या अर्थाने झाला. भांडवल बाजारातील तारणहार व सामान्य गुंतवणूकदाराला कैवारी अशी दुहेरी भूमिका चोखपणे बजावतोय. त्यामुळे मध्यम वर्ग, सामान्य गुंतवणूकदार या क्षेत्रांमध्ये आशेने पाहतो. शेअर बाजारातील निर्देशांक हा नीचांक झाला की म्युच्युअल फंडात युनिट खरेदी करायचे व उच्चांक पावला की विकायचे. जोखीम ही नगण्य स्वरूपात केली आहे. सामान्य गुंतवणूकदार यावर विश्वास नक्कीच ठेवत आहे. जसा सचिन तेंडुलकरचा विश्वास शेअर मार्केटच्या गुंतवणुकीवर आहे, तसाच सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांचा विश्वास म्युच्युअल फंड व बँक ठेवीवर जास्त आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजाराशी संबंधित काही शब्द आपण पाहूया जे आपल्याला पुढे लक्षात ठेवायचे आहेत. जोखीम, दर, खरेदी, भावातील बदल, खरेदीची पद्धत, लुकअप पिरियड, त्यानंतर लाभांश, भांडवल वृद्धी, उत्पन्न, प्राप्तिकर सवलत, निर्मिती, कार्यक्षेत्र आणि कालावधी या मुद्द्यांशी संबंधित शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड हा घुमत राहतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही माहिती आपण पाहिली. मित्रांनो, म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय असला तर योग्य माहिती आणि काळजीपूर्वक निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. गुंतवणुकीत नेहमी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. गरजेनुसार आणि जोखमीचा अंदाज घेऊनच पुढे जा. बचतीतून गुंतवणूक करा आणि बदलत्या काळानुसार तुमच्या गुंतवणुकीच्या निर्णयांमध्ये लवचिकता ठेवा. शेवटी प्रत्येक गुंतवणूक तुमचं भवितव्य सुरक्षित करणारी असली पाहिजे. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना योग्य माहिती, योजना आणि ध्येयांचा विचार करा. या टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमची आर्थिक प्रगती नक्कीच होईल. धन्यवाद आणि पुढील गुंतवणुकीत यश नक्कीच मिळूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.